नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जीनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि ती माहिती म्हणजेच लाभार्थ्यांची EKYC पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 21.2 या नवीन अपडेटनुसार काही बदल झालेले आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा बदल म्हणजेच लाभार्थ्यांची EKYC म्हटलं की सगळ्याच मैत्रिणींना जरासं टेन्शन वाटणारच, कारण प्रत्येक लाभार्थ्याची EKYC करायची आहे। आपण आपली स्वतःची केलेली आहे। तर मैत्रिणींनो, काही टेन्शन घेण्यासारखी काही फार अवघड माहिती नाही। फक्त त्या बाळाचा आधार क्रमांक आणि OTPसाठी त्यांचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती जो OTP जाणार आहे तो OTP घेण्यासाठी आपल्याला त्या पालकाच्या घरी जावं लागणार आहे किंवा त्या पालकाला अंगणवाडीसुद्धा बोलावून आपण त्यांना OTP पाठवून ती माहिती भरू शकतो। चला तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम बघा होम पेजवरती आपण आलेलो आहोत आणि लाभार्थी EKYC याला क्लिक करून सुद्धा या मॉड्यूलमधून सुद्धा जाऊन आपण ती माहिती भरू शकतो। आणि कुणाला इथून जमत नसेल तर आपण लाभार्थी या पेजवरती जाऊन सुद्धा लाभार्थ्यामधून ती माहिती EKYC कशी करायची ती आज आपण इथे बघणार आहोत। चला तर मैत्रिणींनो, बघूया। हे बघा, मी एका लाभार्थ्याची EKYC इथे करून दाखवणार आहे। बघा, लाभार्थ्यासमोर जे 3 डॉट दिलेले आहे त्या खाली सत्यापित याला क्लिक करायचं आहे। सत्यापित याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, त्याची माहिती सर्व आपल्यासमोर ओपन होणार आहे। बघा EKYC आणि इथे खालच्या बाजूला बघा जो निळा पट्टा दिसत आहे त्यामध्ये पूर्ण EKYC करा किंवा EKYC कंप्लीट अशी काही माहिती असेल ज्यांचं इंग्लिशमधून भाषा इंग्लिश केलेली असेल त्यांच्यासाठी। तर बघा, पूर्ण EKYC करा याला इथे आपण क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर 2 ऑप्शन त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत। पहिला ऑप्शन बघा, यूज द सम आधार नंबर ॲज ऑन बेनिफिशरीज प्रोफाईल टू कंप्लीट द EKYC प्रोसेस, आणि दुसरा आहे वन्स द EKYC डिटेल आर सेव्ड यू कॅन नॉट मॉडिफाय देम लेटर। बघा, पहिला ऑप्शन सांगत आहे की प्रोफाईलमध्ये जो आधार क्रमांक तुम्ही भरलेला आहे तोच आधार क्रमांक EKYCसाठी आपल्याला इथे टाकायचा आहे त्या लाभार्थ्याचा। आणि दुसरा ऑप्शन सांगत आहे की EKYC एकदा केल्याच्या नंतर ती तुम्हाला बदलता येत नाही किंवा परत करता येत नाही। तर बघा, कन्फर्म ॲड प्रोसीड याला आपण आता इथे क्लिक करणार आहोत। याला क्लिक करून घेतलेले आहे। याला क्लिक केल्याच्या नंतर बघूया, हे बघा, क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्यासाठी इंटर आधार नंबर इथे ते सांगते आधार क्रमांक टाकून घ्या। जो प्रोफाईलमध्ये आपण बाळाचा आधार क्रमांक भरलेला आहे तो आधार क्रमांक त्या लाभार्थ्याचा इथे टाकायचा आहे। आणि इकडे बघा, इकडे खाली सुद्धा एक रकाना तुम्हाला कोरा दिसेल आणि एकामध्ये आकडे दिसतील। तर इथे हा जो कप्चा आहे तो जसाचा तसा इकडे टाकून घ्यायचा आहे। इकडचाच कप्चा उचलून ह्या रकान्यामध्ये जशाच तसे आकडे, जर ते कॅपिटल असतील तर कॅपिटल किंवा स्मॉल असतील तर स्मॉलच ते इकडे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट याला आता आपण इथे क्लिक करून घेणार आहोत। याला क्लिक केल्याच्या नंतर समोर जाऊया। हे बघा, मी इथे आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे आता पालकांसाठी OTP गेलेला आहे आणि तो OTP इथे आपल्याला 6 अंकी OTP इथे पालकांकडून विचारून तो इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर आपण कंटिन्यू याला क्लिक करणार आहोत।
5 मिनटाचा कालावधी तुम्हाला इथे राहणार आहे आणि 5 मिनटामध्ये साहजिक OTP उपलब्ध होतोच. आणि तो 6 अंकी OTP आपण इथे टाकून घेतल्याच्यानंतर कंटिन्यू याला क्लिक केले. कंटिन्यू क्लिक केल्याच्यानंतर बघा eKYC रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड. बघा माझी लाभार्थ्याची eKYC मी इथे केलेली आहे आणि व्यवस्थितपणे तुमच्यासमोर इथे झालेली आहे. मैत्रिणींनो, अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा करून घेऊ शकता. आणि eKYC झालेली आहे का ते आपण आता इथे बघणार आहोत. ते कसं बघायचं ते पण बघा. इकडे खालच्या बाजूला बघा गो टू प्रोफाईल. आता ते प्रोफाईलमध्ये जा म्हणून सांगत आहे, तर आपण आता प्रोफाईलमध्ये जाऊया. बघा हे बघा इथे पूर्ण करा आणि 2 हिरव्या रेषा इथे आलेल्या आहे. आणि इकडे मी eKYC केल्याचा दिनांकसुद्धा इथे त्या बाळाचा आलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण करा आणि 2 हिरव्या रेषा इथे दिसतील. म्हणजेच या बाळाची, या लाभार्थ्याची eKYC इथे कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा करून घ्या. काही फार अवघड नाही. अवघड एवढंच आहे की OTPसाठी आपल्याला ते पालक जवळ असावे लागणार आहेत. eKYC करत असताना त्यांना तुम्ही तुमच्या अंगणवाडीत बोलवून घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्या घरीसुद्धा जाऊन लाभार्थ्याची eKYC करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही माहिती सर्व भरून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याच्यानंतर लगेच लक्षात येईल की खूप सोपी माहिती आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो.